प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं आहे आणि या बहुमताचा आदर करणं आणि स्वागत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आम्ही सुद्धा हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी मेहनत घेतली उत्तर प्रदेशमध्ये विजयासाठी, स्वतः तिथे ठाण मांडून बसले आणि त्यांची मेहनत ही फळाला आलेली आहे आणि खूप मोठा विजय उत्तर प्रदेशमध्ये अनेक वर्षांनी हिंदुत्ववादी पक्षाला मिळाला आहे. या निमित्तानं उत्तर प्रदेशमध्ये रामाचा वनवास संपेल अशी अपेक्षा आम्ही करतो. राम मंदिरच्या संबंधामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ताबडतोब आपला निर्णय दिला पाहिजे. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयात म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी मंदिर होतं. त्यामुळे एकदा तो ढाचा पडल्यानंतर पुष्कळ लोक बाबरी मशीद म्हणतात, पण मशीद केव्हाच नव्हती. केव्हा होती हे मला माहिती नाही. मी 2 वेळा तिथे जाऊन आलो. जेव्हा तो ढाचा होता त्यावेळेलासुद्धा त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती होती आणि लोकांचं त्या ठिकाणी येणं जाणं होतं. भाजपाला आता या बाबतीमध्ये कायदा करण्यासाठी एक प्रकारे जनसमर्थन प्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.